वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीमध्ये जे काही नवीन बदल झालेले आहे त्या संदर्भात बोलणार आहोत। या व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कारण की या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीमध्ये जे आहे स्टार्टिंग पासून तर आतापर्यंत काही काही गोष्टींमध्ये बदल झालेले आहे त्या संदर्भात बोलणार आहोत आणि याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे या संदर्भात तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची मला तुम्हाला की या भरती प्रक्रियेमधून काही काही गोष्टी साध्य होणं खूप आवश्यक आहे आणि कोणकोणत्या लेवलवर काय काय गोष्टी झाल्या होणार आहे त्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनल बनवून असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे बघा, ॲक्च्युली सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल की शिक्षक भरतीमध्ये काही काही गोष्टींमध्ये जे आहे बदल करण्यात येते। पदभरती संदर्भात असेल किंवा शासन निर्णयासंदर्भात असेल किंवा भरती प्रक्रियेमधले जे नियम असतील त्याच्यामध्ये सुधारणा असेल, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत। आणि भरती प्रक्रियेची जी प्रोसेस आहे, परीक्षा नोटिफिकेशन आल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण होईपर्यंत, तर या सगळ्या प्रोसेस दरम्यान काही काही गोष्टी घडल्या त्या कोणकोणत्या आहेत त्याच्यावर थोडक्यात मी तुम्हाला एक गोष्ट म्हणजे थोडक्यात आपण आढावा घेऊया आणि त्या आढावा घेतल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील, त्या गोष्टी तुम्हाला मला लक्षात आणून द्यायच्यात आणि त्याच्यातून काय साध्य होणार आहे, आपल्याला काय फायदा आहे सामान्य अभिभावकधारकाला ते सुद्धा बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली गोष्ट म्हणजे महत्त्वाची, टेट एक्झाम 2025 जी आहे, अगोदर नोटिफिकेशन आलं, परीक्षेचं नोटिफिकेशन आल्यानंतर ही जी परीक्षा आहे ही परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न मागच्या भरती प्रक्रियेमध्ये म्हणजे 2017ला एक भरती झाली होती आणि नंतर 2022ला झाली। तर जशा मागच्या दोन परीक्षा झाल्या होत्या त्या 2017ला जी पदभरती झाली होती त्यामध्ये ज्या प्रमाणे पॅटर्न होता परीक्षेचा त्याच्यापेक्षा वेगळा पॅटर्न 2022ला पाहायला मिळाला आणि नंतर त्याच्यापेक्षा थोडं सिमिलर 2022 सारखा म्हटलं तरी चालतं, पण 2025 मध्ये आपल्याला तो बदल पाहायला मिळाला। म्हणजे थोडक्यात तशाच पद्धतीचा जो आहे पेपर पॅटर्न होता 2025च्या टेट एक्झामचा। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट झाली, ज्यावेळेस टेट एक्झामचं नोटिफिकेशन आलं तर त्यावेळेस उमेदवारांना संधी द्यायची होती। तर त्यावेळेस शासनानं काय केलं, शासनानं सर्व समावेशक गोष्टी अनुकूल होतील या दृष्टीनं एक प्रयत्न केला की जास्तीत जास्त उमेदवारांना संधी देता येईल। कारण की काय होतं, पदभरती सुरू झाल्यानंतर ती 2-3 वर्ष चालते। उदाहरणार्थ 2017ची पदभरतीला खूप वेळ लागला, नंतर 2022ला सुद्धा वेळ लागला, तसाच मग 2025ला वेळ लागू नये त्याच्यामुळे काय केलं, यावर्षी एक नवीन सुधारणा केली गेली जी कदाचित तुमच्या लक्षात नसेल पण मी सांगतो, ती होती ॲपेरवाल्यांना संधी यावर्षी दिली गेली होती। म्हणजे जे उमेदवार अंतिम वर्षामध्ये होते संधी दिली या पदभरतीमध्ये। आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट होती ती होती डॉक्युमेंट्स संदर्भात। काही काही उमेदवारांचे डॉक्युमेंट्स नव्हते तर त्यांना डॉक्युमेंट्स काढण्यासाठी मुदत सुद्धा दिली होती। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती 14 मे 2025 पर्यंत, तिथपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट्स काढण्यासंदर्भात सुद्धा मुदत दिलेली होती। ठीक आहे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट होती, ॲपेरवाल्यांना जी संधी दिल्या गेली होती तर काही उमेदवार त्याच्या अपोजमध्ये असतील किंवा काही उमेदवार त्याच्या फेवरमध्ये सुद्धा असतील। पण इथं मेन महत्त्वाची गोष्टी पुढे बघा काय काय झालेल्या आहेत किंवा होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नंतर एक्झाम सुद्धा घेतल्या गेली। एक्झाम वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली। नंतर रिझल्ट अनाऊन्स करायचा होता, तर रिझल्ट अनाऊन्स करायच्या अगोदर डिस्कशन सुरू होतं विद्यार्थ्यांमध्ये किंवा अभिभावकधारकांमध्ये, नॉर्मलायझेशन होणार किंवा नाही होणार। अखेर शेवटी जे आहे नॉर्मलायझेशन सुद्धा झालं, कारण की परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली त्याच्यामुळे मार्क्स इक्वेट करणं खूप आवश्यक होतं, त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी आहे ती होणार होती। तर तशा पद्धतीने जी आहे नॉर्मलायझेशन प्रक्रिया सुद्धा झाली। आता नंतर काय झालं, एक्झाम जशी झाली तर त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्सुकता होती निकालाची, की निकाल किती लवकरात लवकर लागेल तो। आता 2022चा जर आपण विचार केला तर 2022च्या पदभरतीचा टेट एक्झाम 2022चा जो रिझल्ट होता तो अवघ्या 40 दिवसामध्येच लागला होता। आणि यावेळेस शिक्षक पदभरतीची जी परीक्षा होती, शिक्षक अभियंता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025, ती झाल्यानंतर जवळपास 2-3 महिने झाले तरी रिझल्ट लागत नव्हता। याच्या मागचं मेन कारण जे आहे, विद्यार्थ्यांना वाटलं की काही अडचण आहे, काहीतरी गोष्टी घडतायत, तर तसं काही नव्हतं। त्याच्या मागचं सगळ्यात प्रमुख मेन कारण जे होतं ते होतं ॲपेरवाल्यांनी जी संधी दिली होती त्या ॲपेरवाल्यांचा निकालच लागलेला नव्हता। ॲपेरवाल्यांचा जोपर्यंत रिझल्ट अनाऊन्स होत नाही तोपर्यंत पूर्ण रिझल्ट डिक्लेअर करणं पॉसिबल होत नव्हतं, कारण की रिझल्ट होता कोणाकडे, परीक्षा घेतली IBPS कंपनीने, नंतर रिझल्ट जो सुपूर्द करायचा होता तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे सुपूर्द करायचा होता, नंतर लिस्ट लावायची होती, तर त्याच्यामुळे जे आहे त्या गोष्टीला कालावधी लागला। ठीक आहे। आता पुढे काय झालं, नंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, रिझल्ट लागला, अनाऊन्स केला गेला, नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही झालं ते विद्यार्थ्यांना कळालं, मार्क्स सुद्धा कळाले। नंतर आहे डॉक्युमेंट संदर्भात। आता इश्यू जो आला तो आला डॉक्युमेंटच्या संदर्भात की कोणते डॉक्युमेंट्स ग्राह्य धरल्या जातील, कोणते धरल्या जाणार नाही। तर त्या संदर्भात कास्ट असेल, डोमिसाईल असेल, नॉन क्रिमिनल असेल, त्या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या केल्या गेल्या, वेगवेगळ्या मागण्या मान्य सुद्धा झाल्या त्यातल्या काही।
त्या डॉक्युमेंट्सला काही जे डॉक्युमेंट्स आहे रिसेंटमधले NCL असेल, EWS असेल यांना वाढसुद्धा करून दिली. नंतर ॲपेरवाल्यांचे जे विद्यार्थी होते त्यांचा रिझल्ट जो आहे तो काही राखीव ठेवला गेला. काहींचा जास्तीत जास्त अभियोगधारकांचा निकाल जो आहे त्यांनी सबमिट करा सांगितला होता, त्यांचा निकाल सबमिट केल्यानंतर तो रिझल्टसुद्धा अनाऊन्स झाला. आता नंतर काय झालं, नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्टी घडल्या त्या आल्या शासन निर्णयासंदर्भात, की खूप वेगवेगळे शासन निर्णय जे आहे तुम्हाला यावर्षी पदभरतीमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे तुम्ही थोडक्यात जर म्हटलं की खूप सारे शासन निर्णय या 4-5, 5-6 महिन्यामध्ये पदभरती जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आलेले आहेत. त्याच्यामुळं की तुम्ही म्हणाल की कोणकोणते शासन निर्णय असे आले, तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात अगोदर पदभरती संदर्भात एक शासन निर्णय आला, दुसरा संच मान्यतेच्या संदर्भात, तिसरा अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन जे आहे त्याच्या संदर्भात, चौथा जो आहे तो आहे शिक्षक पद भरतीची जी पूर्ण प्रक्रिया आहे. हा तर खूप महत्त्वाचा होता. शिक्षक भरतीची पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होईल, पण मात्र तो जो कारभार आहे तो कार्यभार सुकाणू समितीकडे सोपवण्यात आला. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे तो कारभार जो आहे सुपूर्द करण्यात आला. शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे तो जो शासन निर्णय आहे तो एक आहे. नंतर पदभरतीमध्ये काही गोष्टी हव्या होत्या, उदाहरणार्थ 1.1 पद, ज्या गोष्टी आपण सांगितलं होतं की नवीन नियम येऊ शकतात पदभरतीमध्ये तर ते यायला पाहिजे होते, ते आले. पण त्यातले काही नियम खूप छान आहेत. कोणकोणते, उदाहरणार्थ एखादा उमेदवार एकदा निवडला गेला तर त्या उमेदवाराला कदाचित संधी मिळू नये, त्याच्याऐवजी दुसरा एखादा गरजू उमेदवार जो आहे ज्याला गरज आहे नोकरीची त्याला मिळाली तर त्यावेळेस खूप छान होईल. तर 1.1 पद ही एक महत्त्वाची मागणी होती. नंतर दुसरी मागणी होती पसंतीक्रम लिमिटेड पाहिजे किंवा मोजके पाहिजे. तर पसंतीक्रम मोजकेच ठेवण्यात गेले आणि तो बदल सुद्धा झाला. पण 50 पसंतीक्रम किती दिले गेले तर फक्त 50 पसंतीक्रम दिले गेले. त्याच्यामुळे अजून एक टेन्शन वाढलंय की 50 पसंतीक्रम आले तर मग 50 नेमके द्यायचे कुठे कुठे, त्याच्यामुळे जे आहे उमेदवारांमध्ये जास्त घालमेल होते सद्यस्थितीमध्ये. आणि जर तुम्ही रेशो बघितला तर खूप साऱ्या उमेदवारांचं, म्हणजे मी पोल घेतला, एक क्वेश्चन विचारला आपल्याच चॅनलच्या थ्रू, तर 75% उमेदवारांचं असं म्हणणं आहे की अनलिमिटेड प्रिफरन्स पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रभर कुठेही नोकरी लागली तरी मी जायला तयार आहे, मला फक्त तिथं नोकरी लागली पाहिजे. आणि काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की सर मोजकेच प्रिफरन्स पाहिजे, जेणेकरून सिलेक्टेड उमेदवार जे आहे किंवा सिलेक्टेड ठिकाणीच उमेदवार प्रिफरन्स देतील आणि त्या ठिकाणी ते जॉईन सुद्धा होतील. आता त्याचे फायदे सुद्धा आणि तोटे सुद्धा आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर हे शासन निर्णय आले. पदभरतीमध्ये काही सुधारणा सुद्धा केल्या गेल्या. आता याचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे, यावर्षी पदभरती जी होईल तर त्यामध्ये 1.1 पद आहे किंवा एकदा उमेदवार निवडला तर त्याला परत एकदा संधी दिली जाणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिक्त पद राहणार नाही. व्हॅकन्सी ज्या राहतात की उमेदवार पसंतीक्रम देतात, निवड होते पण तिथे जात नाही, तर त्यावेळेस ते पद जे रिक्त राहते ते रिक्त पद यावर्षी आपल्याला इथून समोर जे आहे पाहायला मिळणार नाही. त्याच्यामध्ये कटोती होऊ शकते. आता आहे पवित्र पोर्टलचे जे कामकाज आहे ते तर झालं, समजा की महाराष्ट्राच्या परीक्षा परिषद यांच्याकडे सोपलं गेलं. नंतर अगोदर जे आयुक्त महोदया होत्या अनुराधा ओक मॅडम, त्यांची सुद्धा जे आहे त्यांच्या जागी आता नवीन शिक्षण आयुक्त जे आहेत आलेले आहेत आणि सरांचं नाव आहे महेश चौथे सर, यांची नियुक्ती झालेली आहे तात्पुरती. तर अशा प्रकारे त्यांची नियुक्ती आयुक्तपदी झालेली आहे. आता जे काही कामकाज असेल अनुराधा ओक मॅडमकडे बाकीचा जो कारभार आहे तो आहे आणि चौथे सर जे आहे महेश चौथे सर नवीन शिक्षण आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, त्यांच्याकडे ही कामगिरी जी आहे पदभरती जी असेल ती सोपवलेली आहे. इथून समोर जे काही कामकाज असेल ते सर बघतील. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की याच्या दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट घडली ती अशी होती संच मान्यतेच्या संदर्भात. आता जास्तीत जास्त उमेदवारांना ही पण एक उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न आहे की पदभरती जास्तीत जास्त पदांसाठी व्हायला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये जर चित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काही काही जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी आहे, काही काही जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी कमी आहे, काही काही जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सीच नाही आहे, तिथं शिक्षक अतिरिक्त होत आहेत. मग त्यावेळेस संच मान्यता 2024, 25 आणि 25-26 करण्यासंदर्भात सुद्धा काही शासन निर्णय आले. त्या संदर्भात संच मान्यता झाली किंवा नाही झाली, तर संच मान्यता पूर्ण झालेली आहे. संच मान्यता झाल्यानंतर आता एक नवीन शासन निर्णय आला की 31 मार्च 2026 पर्यंत जे आहे जे शिक्षकांचं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन असेल ती प्रक्रिया पूर्ण राबवा तुम्ही आणि नंतर शिक्षक पद भरतीसाठी जी काही प्रक्रिया आहे पुढील प्रक्रिया राबवण्यात येतील. तर त्याप्रमाणे आता अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन केलं जाणार आहे 31 मार्च 2026 पर्यंत. आणि आपल्याला 31 मार्च 2026 नंतर जाहिराती पवित्र पोर्टलवर पाहायला मिळतील. एप्रिल महिन्याच्या आसपास जाहिराती सुद्धा आणि पसंतीक्रम सुद्धा आणि त्याच्यानंतर निवड यादी लागेल. ठीक आहे, आता इथे एक महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत, सगळे 2-4 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी केल्या गेल्या त्यात एक प्रामुख्याने महत्त्वाचा मुद्दा होता, तो होता भरती प्रक्रिया जास्तीत जास्त जलद पद्धतीने होण्यासाठी. म्हणजे 2017ला जेवढा वेळ लागला, 2022ला जेवढा लागला तेवढा 2025ला लागू नये, त्याच्यापेक्षा जास्त फास्ट पद्धतीने किंवा वेगवान पद्धतीने भरती व्हावी त्यासाठी हा प्रयत्न होतोय शासनातर्फे. हा पहिला पॉईंट जो आहे खूप छान आहे.
पण भरती प्रक्रिया खरोखर जलद होणार का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तेवढ्या लवकर त्या प्रक्रिया ज्या आहेत झाल्या पाहिजे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे प्रत्येक अभियोगधारकाला न्याय मिळाला पाहिजे. आता ॲक्च्युली माझं सुद्धा एक मत आहे की प्रत्येक अभियोगधारक ज्याने टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्या प्रत्येक अभियोगधारकाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर परीक्षा दिली, तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलाय, परीक्षा दिली नंतर तुम्ही स्कोर सुद्धा घेतलाय, स्कोर घेतल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट सुद्धा आपण अपलोड करतोय किंवा आपण वेगवेगळ्या परीक्षा सुद्धा दिल्या कोणत्या, फक्त टेट परीक्षा पास नाही केली आपण टीटी पेपर 1 टीटी पेपर 2 परीक्षा पास झालो, वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं गेलो आणि नंतर मग आपण आपलं क्वालिफिकेशन जे असेल 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डीएड बीएड जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचलोय. तर त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर स्कोर सुद्धा आला, आपण जी मेहनत घेतली होती किंवा जे काही आपण पेपर पॅटर्न किंवा जसा अभ्यास केला असेल तसा रिझल्ट आला आणि त्या रिझल्ट आल्यानंतर आता कुठे निवड होण्याची शक्यता आहे. तर त्यामध्ये सगळ्यात प्रत्येक अभियोगधारकाला नोकरीची जर संधी एखाद्या अभियोगधारकाला मिळत असेल तर तो त्याचा हक्क आहे, ती नोकरी त्याला त्या अभियोगधारकाला मिळावी. ठीक आहे. आणि तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे 100% पदभरतीचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्याकडे सध्या कोणाचा फोकस नाहीये, पण मी ही गोष्ट जास्त हायलाईट करतोय का, कारण की यावर्षी शिक्षक अतिरिक्त होत आहेत, काही ठिकाणी शिक्षकांची वॅकन्सी कमी आहे, पण काही ठिकाणी वॅकन्सी सुद्धा आहे. त्याच्यामुळे वॅकन्सी येणार यात काही दुमत नाहीये आणि 10-12 हजाराच्या समोरच पदभरती होणार यात सुद्धा काही दुमत नाहीये. पण मग आता इथं जे आहे 100% जेवढी काही पदसंख्या रिक्त असेल, आता समजा संच मान्यता झाली, पदसंख्या समजा जेवढी रिक्त होती त्यातून अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल आणि उरलेली जी काही पदसंख्या आहे तेवढ्या पदांसाठी मात्र पदभरती व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात 100% पदभरती व्हायला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त अभियोगधारकांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध होईल. ठीक आहे. तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो. नाहीतर कधी काय होतं, तसं जर बघितलं तर शासन 80% पदभरती करू शकते, कारण की मागच्या वेळेस सुद्धा 70% म्हणजे 80% पदभरतीला मान्यता मिळाली, त्यापैकी 10% पदं कपात करण्यात आली होती आणि 70% पदभरतीसाठी मान्यता मिळाली. तर पहिल्या फेजमध्ये 21,000च्या आसपास काहीतरी पदसंख्या आली फेज 1 मध्ये आणि फेज 2 मध्ये 9-10 हजारच्या आसपास पदसंख्या आली. यावेळेस सुद्धा 2 टप्पे होणार आहे, टप्पा 1 टप्पा 2. तर टप्पा 1 मध्ये जास्तीत जास्त पदसंख्या यावी असं माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे आणि जास्तीत जास्त अभियोगधारकांना न्याय मिळावा आणि 100% पदभरती व्हावी, 80% न होता. चान्सेस वाटतात की 80% होईल, पण 80% न होता 100% पदभरती व्हावी. आता शासन ठरवलं नेमकं काय नाही त्या संदर्भात अपडेट सुद्धा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे पसंतीक्रम. आता काही विद्यार्थ्यांचं जे मी सांगितलं तुम्हाला अगोदर की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे अनलिमिटेड प्रिफरन्स पाहिजे, काहींचं म्हणणं आहे लिमिटेड पाहिजे. आता याचे फायदे सुद्धा आहे आणि नुकसान सुद्धा आहे, पण जास्तीत जास्त फायदा हा असा आहे की मी प्रामाणिक जर एक हेतू सांगितला प्रत्येक अभियोगधारकाच्या मनातलं जर सांगायचं म्हटलं तर ते असं आहे की एखादा उमेदवार ज्यानं स्कोअर थोडा ॲव्हरेज आहे किंवा मिडियम स्कोअर आहे किंवा खूप छान नाही पण चांगला स्कोअर आहे, तर त्या उमेदवाराला हे आहे की लागण्याची इच्छा आहे आणि त्याला वाटतं की बाबा आपला नंबर कुठे ना कुठे लागेल महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यात. तर त्यावेळेस जर त्याला नोकरी लागत असेल तर त्यावेळेस मात्र अनलिमिटेड प्रिफरन्स ठेवायला पाहिजे. पण मात्र एखाद्या उमेदवाराची एकदा निवड झाली तर त्यावेळेस मात्र त्या उमेदवाराचा परत एकदा विचार होऊ नये, जेणेकरून तो उमेदवार निवडल्यानंतर दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला संधी द्या. ठीक आहे. जेणेकरून कोणताही उमेदवार नोकरीपासून वंचित राहणार नाही. तर अशा पद्धतीने व्हाव्या. तर या सगळे 4 महत्त्वाचे मुद्दे होते ते मला तुमच्यापर्यंत हायलाईट करायचे होते. एक म्हणजे भरती प्रक्रिया जलद झाली पाहिजे. नंबर 2 अभियोगधारकांना न्याय मिळावा, प्रत्येक अभियोगधारकाला कोणत्याही बाबतीत असेल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100% पदभरती व्हावी, जी काही 80% होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पसंतीक्रम जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी, जेणेकरून सगळ्या अभियोगधारकांना जे आहे त्या गोष्टींचा सुद्धा फायदा होईल. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा जो व्हिडिओ आहे स्पेशल प्रत्येक अभियोगधारकासाठी आहे आणि प्रत्येक शिक्षक भरतीसाठी तयारी करणारा जो उमेदवार आहे त्याच्यासाठी आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. मला माहीत आहे यातून सुद्धा 2-4 जण 99% जणांचे पॉझिटिव्ह कमेंट असतात आणि 2-3 जण येतात ते 2-3 जण निगेटिव्ह कमेंट करतात. ठीक आहे. तर ते निगेटिव्ह कमेंटकडे मी टोटली दुर्लक्ष करणार आहे, इग्नोर करायला शिकणार आहे. इग्नोर केलंय मी आता, त्यांना रिप्लाय सुद्धा देणार नाहीये. तुमचं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला किती लक्ष द्यायचं किती नाही. आणि जर व्हिडिओ खरोखर जेन्युइन वाटला किंवा तुम्हाला महत्त्वाचा वाटला कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा इतर अभियोगधारकापर्यंत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आणि सोबत टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन व्हा, जेणेकरून नवीन जे अपडेट्स असतील तुम्हाला पोहोचते. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.